महाधम्मसहल संपन्न। नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूयात नवचेतना निर्माण करणाऱ्या रोमहर्षक धम्मसहलीबाबत। दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी प्रेरणाभूमी पुलगाव वर्धा येथून धम्मस्थळाला बुद्ध अवशेषांना दर्शन व भेट देण्याच्या उद्देशाने वर्धा, यवतमाळ, अमरावती या तीनही जिल्ह्यातील उपासक उपासिका 100च्या आसपास गाड्या ट्रॅव्हलच्या ताफ्यासहित उपस्थित होते। सदर सहलीचे नियोजन नेतृत्व आदरणीय भदंत चित्तज्योती, आदरणीय भदंत धम्मसार यांच्या दमदार मार्गदर्शनाखाली 5000च्या वर उपासक आणि उपासिका यावेळी एकत्र आले होते। पुढे पवनी जिल्हा भंडारा येथे धम्मसहल पोहोचली। त्या ठिकाणी सामूहिक भोजन आणि सामूहिक महावंदनाही घेण्यात आली। पवनी जिल्हा भंडारा हे स्थान म्हणजे ग्रीक रोमन देशाशी पवनीशी मोठ्या प्रमाणात व्यापारी संबंध होते असे इतिहासात पुरावे आढळतात। हे पवनी धम्मस्थळ धम्मराजा सम्राट अशोकाने बांधलेल्या 84,000 स्तूपापैकी एक स्तूप होय। हे स्तूप पवनी जिल्हा भंडारा येथे असून त्याचे अवशेष सध्या मरणकळा भोगत आहे। काही अवशेष राजधानी दिल्ली येथे राष्ट्रीय संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत। याच प्राचीन स्तूपाला खुद धम्मराजा सम्राट अशोक, गुरु अरहंत मोगली तिस्स, भदंत महेंद्र, संगमित्रा, महाधम्मरक्षित अशा मान्यवरांनी इथं भेटी दिल्याच्या धम्मग्रंथात पुरावे आढळतात। तसेच पवनी या भागात पूर्वी राजा प्रसन्नजित या राजाची सत्ता होती, ज्याला त्या काळी दक्षिण कोसल असे म्हटले जात होते। येथे भगवान बुद्ध आल्याचे पुरावे धम्मग्रंथात आढळतात। आणखी मौर्य, सातवाहन, वाकाटक, महाक्षत्रप या राजवटीचे अवशेष नागपूर संग्रहालयात आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध आहेत। एवढेच नव्हे तर भंडारा जिल्ह्यातील पवनी हे एकेकाळी महाराष्ट्रातील मुख्य बुद्ध धम्माचे प्रचार प्रसार केंद्र होते। विशेषतः बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्शी सुद्धा पवनी भागात लागलेले आहेत। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मुख्य संपादक मनोज मेळेसह मी भंडाऱ्याहून राम बीडकर। इथून ऐतिहासिक नगरी बाबासाहेबांच्या पाऊलखुणांनी पदस्पर्शित झालेली प्रेरणाभूमी पुलगाव नगरी येथून आणि संपूर्ण वर्धा जिल्हा, यवतमाळ, बाभुळगाव, मंगरुळ, दस्तगीर, मोर्शी, आष्टीपासून यवतमाळ आणि खास करून वर्धा आणि अमरावती या परिसरामधून आलेल्या सर्व उपासक उपासिकांचं आजच्या या महाबुद्ध वंदनेमध्ये सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहोत। त्यांना मंगल कामना, मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करून आदरणीय पूजनीय आर्याजी पारमिता आर्याजी, आदरणीय आर्याजी नागनिका आणि आदरणीय आर्याजी विश्वमित्रा श्रमण सिद्धनाग यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पहिल्यांदाच भूतोन भविष्यती वर्धा जिल्ह्यामध्ये पवनार हे जे ठिकाण आहे, धाम नदीच्या काठावर असलेले हे पवनार नदी, या ठिकाणी विनोबा भावेच्या आश्रम मध्ये जो परमधाम आश्रम म्हणून ओळखला जातो, विनोबा भावेंनी या ठिकाणी दत्तपूर या शेतामध्ये जी बाजूलाच पवनारच्या बाजूला दत्तपूर आहे, त्या शेतामध्ये ही बुद्ध मूर्ती तुम्हाला दिसलेली आहे। ही बुद्ध मूर्ती इथली मूर्ती अजिबात नाही, ही मूर्ती आहे उत्तर प्रदेश मधली मथुरा। सम्राट कनिष्क नावाच्या राजानं पहिल्यांदा बुद्धाची मूर्ती तयार केली। तुम्हाला सर्वांना नाव माहित आहे, सम्राट कनिष्क हा जो पहिल्या शताब्दीमध्ये